बल्लारपूर नगरपरिषदच्या कर्मचारी विमा निविदा घोटाळा। बल्लारपूर नगरपरिषदच्या कर्मचारी विमा निविदा घोटाळ्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा। मनसेच्या जनहित कक्ष विभागाची मागणी, स्वतःच्या स्वार्थासाठी शासनाच्या लाखो रुपयाची उधळपट्टी। स्टार हेल्थला केवळ फायदा पोहोचविण्याच्या हेतूने सर्वात कमी बोलीधारक दाखविण्याकरिता चुकीचा ठराव घेतला। मनसे चंद्रपूर राज्य रिपोर्टर न्यूज नगरपरिषद बल्लारपूर तर्फे दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या कर्मचारी विमा निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे। निविदा प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली नसून निविदाधारकांच्या दरांच्या तुलनात्मक तक्त्यात मोठ्या विसंगती आढळल्या आहेत। तसेच चुकीच्या पद्धतीने कर्मचारी विमा निविदेत अधिक दर मंजूर करून शासनाच्या सार्वजनिक निधीचा अपव्यय करून भ्रष्टाचार केलेला असल्याने ठराव क्रमांक 8 दिनांक 15 मार्च 2024 महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 308 अन्वये रद्द करून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष विभागातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे जनहित विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश काळबांदे सुनील गुढे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे। यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकरे, कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, राज वर्मा, शैलेश कडूकर, कैलास बालकोंडे इत्यादीची उपस्थिती होती। बल्लारपूर नगरपालिकेमध्ये कर्मचारी विमा निविदा घोटाळा जवळपास 32 लाखाचा झालेला आहे। या संदर्भामध्ये आमचे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमनजी अंदेवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शासन प्रशासनाकडे मागणी केलेली होती की ह्या ज्या भ्रष्टाचाराला कारणीभूत असणारे तिथले तत्कालीन सीओ आणि जे लेखापाल यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ते जे पैसे शासनाचे जे तिथे वळवण्यात आलेले होते त्या पैशाची रिकव्हरी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी झाली होती। परंतु यांनी त्यावर जे कमिटी बसवली त्या कमिटीमध्ये सुद्धा त्यांनी जो आता अहवाल दिलेला आहे तो बोगस अहवाल आहे। कारण खरं तर सुरुवातीला जे निविदा त्यांनी काढलेली होती ही ऑनलाईन प्रक्रिया करायला पाहिजे होती, ती ऑफलाईन पद्धतीने त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे स्टार जे आहे, जे कंपनी जे आहे स्टार हेल्थ कंपनी आहे त्याची सर्वात जास्त जे आहे रेट होते त्या कंपनीला तिथे घाळ करायला पाहिजे होते। परंतु जे SDFC जे आहे त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे त्यांचे रेट कमी असून सुद्धा त्यांच्या रेटमध्ये खोडतोड करून स्टार हेल्थ कंपनीला जे आहे टेंडर देऊन मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। जे 10 लाखाची जे अमाऊंट आहे ते 32 लाखाची अमाऊंट शासनाची त्याच्यामध्ये जात आहे आणि म्हणून हा लाखोचा भ्रष्टाचार झालेला आहे। याच्यावर जे आहे शासन प्रशासनाने कारवाई करावी आणि जे पैसे जे अतिरिक्त जे खर्च होत आहे ते त्या अधिकाऱ्यांकडून रिकव्हर करण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्या नगर परिषदेच्या प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही देतो। अभी तो जय महाराष्ट्र में मनसे कामगार सेना जिलाध्यक्ष अमन अंदेवार। आज प्रेस कॉन्फ्रेंस विषय में लिया गया है कि जो कर्मचारी बीमा नगर परिषद कर्मचारी बीमा 2024-25 का जो जिसमें भ्रष्टाचार हुआ है, जो 10 लाख के ऊपर का टेंडर 32 लाख का टेंडर ऑफलाइन किया गया है, वो टेंडर के विषय में हमने आज प्रेस कॉन्फ्रेंस लिया। उसमें जो इंश्योरेंस का टेंडर SDFC इंश्योरेंस वाले को मिलना चाहिए था वो हेल्थ इंश्योरेंस वाले को मिला है। जो कम रेट डालने के बावजूद भी ज़्यादा रेट डालने वाले को मिला गया है। इसमें अभी तक से कोई कार्रवाई हुई नहीं, तो इसकी हमने अभी मांग की है कि इसमें जल्द से जल्द कार्रवाई अगर नहीं हुई तो मनसे स्टाइल में नगर परिषद बल्लारपुर के सामने भी यह आंदोलन किया